सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात 15वा वाद देवगड समोर आचऱ्यांनजीक विनापरवाना कर्नाटक मलपी येथील खुशी या मासेमारी नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभाग पोलीस प्रशासन संयुक्तिक कारवाई करून मासेमारी करताना कर्नाटक मलपी येथील मासेमारी नौकेवर कारवाई केली आहे। कर्नाटक मलपी येथील मासेमारी नौका किनारपट्टी नजीक मासेमारी करत असल्याची माहिती मिळताच सागरी गस्ती नौकेच्या सहाय्याने पाठलाग करून पकडली। ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सह आयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक आयुक्त नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील रामभद्रा हायस्पीड नौका आणि सिंधुदुर्ग येथील गस्ती नौका संयुक्तिक गस्ती घालत असताना मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात 15 ते 16 वावाच्या विनापरवाना कर्नाटक मलपी येथील मासेमारी करणाऱ्या नौकांना मत्स्य व्यवसाय विभागानं या ठिकाणी कारवाई करीत आहेत। गेल्या काही दिवसात कर्नाटक मलपी येथील नौकांचं या कोकण किनारपट्टीवर अतिक्रमण होत असताना किनारपट्टीवर येऊन मासेमारी करणं अशा प्रकारे उपद्व्याप त्यांचे नेहमीच चालू असतात। यावर मत्स्य व्यवसाय विभागानं कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काल रात्री 2:30च्या सुमारास आचरा येथील सुमारे 15 ते 16 वावाच्या वावात कर्नाटक मलपी येथील नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत त्या नौकेवर सापडलेले विविध प्रकारचे मासे यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू होत आहे। संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील परप्रांतीय नौकांनी हैदोस घातलेला असताना यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक मच्छीमारांकडून होत होती आणि त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवला होता व यावर निश्चितपणे कडक कारवाई करावी असे संकेत दिले होते आणि त्या अनुषंगाने नुकतेच मत्स्य व्यवसाय बंदरे विकास विभागाचा पदभार घेतले आमदार नितेश राणे हे देखील देवगड दौऱ्यावर आले असता त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाने अधिकारी व त्यांचे वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद साधत असताना परप्रांतीय लोकांनी विनापरवाना येणाऱ्या नौकांनी किनारपट्टीवर स्थानिक मच्छीमारांना त्रास देण्याची भूमिका घेतली असते त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे संकेत दिले होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभाग हा अतिशय सक्रिय झाला असून या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त रित्या या ठिकाणी जे विनापरवाना मलपी येथील नौका ज्या येत आहेत किनारपट्टीवर येऊन मासेमारी करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे। आज या ठिकाणी कर्नाटक येथील मलपी येथील खुशी मासेमारी नौकेवर ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत या नौकेवरील सांगा, सुरमई व अन्य प्रकारची विविध प्रकारची मासे या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाने ताब्यात घेतले आहे आणि त्या मासेचा लिलाव करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी पार्थ तावडे त्याचप्रमाणे सर्व सुरक्षा अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले असून या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांनी एकंदर जो आवाज यापूर्वी देखील आवाज उठवला होता त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवला आणि आमदार नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय बंदरे विभागाचा पदभार घेतल्यानंतर या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना परप्रांतीय नौकांवर कडक कारवाई करावी असे संकेत दिले होते आणि त्याचीच प्रचिती आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। गेल्या काही दिवसात मत्स्य व्यवसाय विभागाने केलेली ही तिसरी कारवाई असून या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मासेचा लिलाव या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत आहे स्थानिक मच्छीमार ज्ञानेश्वर खवळे साहेब, एकंदरीत ही तिसरी कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी देखील आवाज उठवला होता आणि त्याच्यानंतर आपल्या या स्वागत दौऱ्यात देवगड तालुक्यात आमदार मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे आलेले असताना त्यांनी संबंधित मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला होता आणि त्यानंतर ही होत असलेली कारवाई याबाबत आपण काय सांगाल? ही आता ह्या बंदरात सलग तिसरी कारवाई चालू झालेली आहे। तिसऱ्यांदा ही नौका पकडलेली आहे। जसं आज नितेश राणे आज मंत्री स्वतः झाले, या मत्स्य व्यवसाय खात्याचा कारभार त्यांनी सांभाळलेला आहे, त्याच्यापासून आता ही तिसरी आता कारवाई चालू झालेली आहे।
प्रथम मी आधी फिशरीजला धन्यवाद देतो, परंतु ह्याच पद्धतीत जर कारवाई केली तर मच्छीमारांमध्ये समाधान वाटेल. आणि आज ज्या विषयाशी संबंधित आज जे 7-8 वर्ष स्वतः नितेश राणे जे आवाज उठवत आहेत आणि आता त्या खात्याचे ते स्वतः मंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्याची झलक तरी आज दिसून येते आहे. आणि ह्या पद्धतीतच आज फिशरीज खातं काम करत आहे. तसंच जर त्यांनी काम करावं, कारण प्रत्येक मच्छीमाराची एक धारणा आहे की जे हे अनधिकृत मासेमारी चालू आहे आणि जे आता मल्पी बोटी जे येऊन आता धुडकूस घातला आणि छोट्या मच्छीमारांवर आता उपासमारीची पाळी येते, ती कुठून तरी त्याला आळा बसेल ही मोठी अपेक्षा आहे. आणि खरोखरच त्या दिवशी ज्या स्वागत ह्याच्यात नितेश राणे आले त्यावेळी आम्हालाही स्वतः त्यांनी सांगितलं की आपण एकत्र बसून ह्या विषयावर चर्चा करू आणि ह्याच्याही पेक्षा आपण ठोस कारवाई करू, हे त्यांनी स्वतः आश्वासन दिलं. त्यामुळे मच्छीमारांमध्ये या दृष्टीने समाधान आहे. या संपूर्णपणे अतिक्रमण होत असताना परप्रांतीय नौका या किनारपट्टीवर मासेमारी करतात. ज्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे जी आवश्यक असणारी यंत्रणाही कमी पडते, त्या अनुषंगाने या मत्स्यव्यवसाय विभागाकडे किंवा अन्य विभागाकडे कशा पद्धतीची यंत्रणा असेल आपल्याला काय वाटतं? या प्रमाणात आता जी स्पीड बोट रत्नागिरीवरून आणलेली आहे त्याच पद्धतीत कायमस्वरूपी स्पीड नौका ही देवगड बंदरात असावी, जेणेकरून त्याचा पाठलाग करून ह्या ज्या बाहेरून नौका येऊन जी मासेमारी आज धुडकूस चालू आहे त्या कारवाई चालू करता येईल. कारण फिशरीज ऑफिसला सुद्धा जर त्या ह्यांनी आपण यंत्रणा दिली तर ते नक्कीच त्या ह्यांनी ठोस कारवाई करतील, ही मोठी अपेक्षा. कारण अशीच स्पीड बोट लवकरात लवकर ती मिळावी ही मी मंत्रिमंडळाकडे विनंती करणारच आहे. कारण जर ही स्पीड बोट केव्हा तरी जर अशी 8-10 दिवसांनी मिळत असेल तर ते शक्य होणार नाही. ती कायमस्वरूपी ते मिळावी आणि त्याच्यावर सुसज्ज यंत्रणा म्हणजे जसे पोलीस खातं वगैरे यांना बरोबर घेऊन ती कारवाई करावी, म्हणजे जेणेकरून मच्छीमारांना न्याय मिळेल. निश्चितपणे या ठिकाणी आवश्यक असणारी यंत्रणा ही सुसज्ज असावी. रत्नागिरी येथील सागरगस्ती नौका देखील या ठिकाणी उपलब्ध झाली आणि अशा पद्धतीची कारवाई करण्यात येते. पण अशा पद्धतीची कायमस्वरूपी अद्ययावत सागरी गस्ती नौका ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः देवगड तालुक्यात असावी अशी मागणी देखील येथील स्थानिक नौका मालकांनी केलेली आहे. व्यवसाय विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण या 15 ते 17 महाराष्ट्र जलदी क्षेत्रात ही तिसरी कारवाई मत्स्य व्यवसाय विभागामार्फत करण्यात आली आहे. आपल्यासोबत आहेत मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे साहेब. एकंदरीत या कारवाईबद्दल आणि या पुढील काळात आपली असलेली भूमिका याबद्दल आपण काय सांगाल? काल संध्याकाळी आपल्याला बातमी मिळाली की आपल्या देवगड समोर काही मल्पीच्या नौका मासेमारी करतायत, तर त्याच्या अनुषंगाने आपण गस्तीचं आपण हे आखलं. तर त्याच्यानंतर गस्त घालत असताना आपल्याला आचऱ्याच्या समोर ही नौका एक मासेमारी करताना आपल्याला आढळली, तर त्याच्यावरती आपण ही कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये मासे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला सापडलेले आहेत. म्हाकुळ आहे, कटल आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, हलवा आहे, असे बऱ्याच प्रकारचे मासे सापडलेले आहेत. नुकताच त्याचा लिलाव आटपलेला आहे. आपण याच्यावरती जास्तीत जास्त दंड होईल अशी याच्यावरती कलम टाकूया आणि त्याचा लवकरात लवकर निकाल लावून त्याला जास्तीत जास्त दंड होईल असं बघूया. धन्यवाद. आपण अशा पद्धतीची मोहीम सतत चालू ठेवणार का? नक्कीच अशा प्रकारच्या अनधिकृत मासेमारीस आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात कारवाई केली जाईल याची नक्कीच मी ग्वाही देतो. या ठिकाणी ही तिसरी कारवाई आणि निश्चितपणे या कारवाईत मोठ्या प्रमाणात मासे जप्त करण्यात आले आणि त्या मासेचा लिलाव झाल्यानंतर अधिकाधिक दंड व्हावा यासाठी या ठिकाणी मत्स्य परवाना अधिकारी हे प्रयत्न करण्यात आणि यापुढील काळात देखील अशा पद्धतीचीच कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहता या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारात समाधानाचं वातावरण दिसून येत आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने.